परभणीकरांनो, आपल्या परभणीमध्ये पण डी मार्ट बनत आहे. चला तर बघूया कुठं बनत आहे. तर नमस्कार मंडळी, माझं नाव प्रशांत. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉग मध्ये. डी मार्ट बघण्याआधी मी माझ्या भावासोबत आलो, बंटी लहाने सोबत, परभणीच्या युनिव्हर्सिटीमध्ये. तिथे त्याला पोल्ट्री पंप बघायचं होतं. आपल्या परभणीच्या विद्यापीठामध्ये आलो. तिथलं वातावरण तर एकदम वेगळंच, इतकं शांत वाटतं, इतकं भारी असं वाटतं एखाद्या दुसऱ्या गावामध्ये आलो. आणि भावानं व्हिडिओला लाईक करत जा रे, पोरचे असले की पटापटा लाईक करतात. मग मला आणलं माझ्या भावाने पोल्ट्री फार्म जवळ. इथे इतके अलग अलग प्रकारची कोंबड्या आहेत मी कधी पाहिलंच नाही. आणि हे फायटर कोंबडा म्हणजे भांडणं करतील, कोंबड्याची झुंड लागते. आणि हे कोंबडा पहिल्यांदाच पाहतोय, म्हणजे असा कोंबडा मी कधी पाहिलंच नाही. याच्या पायावर पण केस आहेत आणि दिसायला इतका भयानक गबू गबू. अरे बापरे. आणि हे मला तर नाव पण माहित नाहीत. आणि पहिली वेळेस पाहिलेत मी. इथं बदकत पण आहेत. हे बदकाचे अंडे इथे बकळ दिलेले इथं. हे समोर बदक बी इथं. आणि तुम्हाला वाटत असं हे इथं कशाला आलं, तर मला माहित नाही मी कशाला आलो. माझ्या भावाचं काम होतं, त्यासोबत आलो. त्याला काय करायचं होतं की इथं हे कशाला आलं की बघायला. जाऊ दे, इथं बघितलं इतकं वातावरण छान होतं. इथं मग मी निघालो. नंतर मी घेतलं गुड्डेला सोबत आणि इथून मग निघालो मी आपलं डी मार्ट बघण्यासाठी. मी आलो आपल्या वसमत रोडवर आणि जे रस्ता कारेगावकर जात आहे त्या गावाच्या रोडवरच आहे डी मार्ट. चला आपण जाऊ जवळ, तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. जवळ याचं 80% काम झालं दिसते. म्हणजे आता आपल्याला पुण्याला नांदेडला जायची गरज नाही, सगळं काय आपल्याला इथं भेटेल आता. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या मधला व्ह्यू दाखवतो तुम्हाला. आणि मी आलो आपल्या ह्या उडान पुलावर. इथला इतका भारी होता, तर सनसेट होऊ लागला. मी इथं बसलो, इतकं छान वाटू लागलं. आणि आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.